या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत एजंटनी शिक्षा दिल्यामुळे दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी लीलाच्या माहेरी जाण्यासाठी निघालेल्या असतात आणि त्यावेळी लीला हॉलमध्येच असते. जेव्हा या तिघीजणी लीलाला बघतात तेव्हा खूप चिडतात. दुर्गा तर जे काही घडलं आहे त्याचा दोष लीलालाच देऊ लागते आणि त्यामुळे लीला म्हणते की जे काही घडले त्यात माझी नाही तर तुमची चूक आहे. कारण दुर्गा, तू तुझ्या भावाला त्याच्या लग्नातून किडनॅप केलं आणि आता या सगळ्यासाठी मला जबाबदार ठरवतेस का? असं वागायला तुला काहीच कसं वाटलं नाही? तर दुर्गा म्हणत असते की मी जे काही केलं ते माझ्या भावासाठी केलं. मात्र तुमच्या बहिणीशी लग्न करून त्याने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं. ज्याच्यावर मी आईसारखी माया केली त्याच्याच नजरेत आज मी तुमच्यामुळे व्हिलन ठरले. आणि ते ऐकून लीलाला वाईट वाटतं, पण ती तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते. पण या तिघीजणी तिचं काही ऐकून घेतच नाही. सरू म्हणत असते की तुमच्यामुळे आम्ही सगळ्यांपासून दुरावलो आहोत. तुम्ही आमची सगळी माणसं तुमच्या बाजूने वळवून घेतली. आधी आजींना आमच्यापासून दूर केलं आणि मग त्यानंतर एजेंना सुद्धा. तर लक्ष्मी म्हणत असते की इतकंच नाही, तुम्ही आधी माझ्या बहिणीला घराबाहेर काढलं, सरूच्या भावाला जेलमध्ये टाकलं आणि आता यशला सुद्धा आमच्या विरोधात भडकवलं. तर लीला म्हणत असते की या सगळ्यात ना तुमची चूक आहे, माझी नाही. पण त्या तिघीजणी घडलेल्या प्रकारासाठी लीलालाच दोषी ठरवत असतात. तिला आणि रेवतीला वाटेल ते बोलत असतात आणि मग त्यामुळे लीलासुद्धा चिडते. ती देखील त्यांना जशास तसे उत्तर देत असते आणि त्यांचा हा वाद सुरू असतानाच इतर सगळेजण त्या ठिकाणी येतात. एजे या तिघींना सांगतात की तुम्ही शिक्षा भोगण्यासाठी तिकडे जाताय हे लक्षात ठेवा, पुन्हा नवीन घोळ घालू नका. पण त्यावर त्या तिघी काही उत्तर न देत रागातच घरातून बाहेर पडतात. तर आजी म्हणत असते की आज जे काही घडलं त्यामुळे यश आणि रेवती नाराज आहेत. यश तरी त्याच्या मनात जे काही आहे ते बोलला, मात्र त्या रेवतीला किती दुःख होत असेल हे फक्त तीच समजू शकते. आणि मग ती लीलाला आणि इतरांना सांगते की आज रेवतीचा या घरातील पहिला दिवस आहे, आपण तिचं छान स्वागत करायला हवं. आणि त्यावर ते सगळेजण हो म्हणतात. त्यानंतर मग त्या लग्नानंतरच्या खेळांना सुरुवात होते. लीलाने गुलाबाचं छान पाणी बनवलेलं असतं, त्यामध्ये ती अंगठी टाकते आणि यश रेवूला सांगते की तुमच्यापैकी जो कोणी ही अंगठी सगळ्यात आधी शोधेल त्याचं संसारावर वर्चस्व असेल. आणि त्यावर ते दोघेही हसून हो म्हणतात आणि मग त्या खेळाला सुरुवात होते. प्रमोद आणि इतर सगळेजण यशला सपोर्ट करत असतात, तर एजे आणि लीला रेवतीला सपोर्ट करत असतात. त्यामुळे ते दोघेही जण खूप आनंदात असतात आणि तो खेळ खेळत असतात. किशोर मात्र रागातच लीलाकडे पाहत असतो. तर एजेसुद्धा लीलाकडेच बघत असतात आणि ते तिच्यातच हरवून जातात. आणि मग त्यानंतर त्यांना यश आणि रेवतीच्या जागी ते स्वतः आणि लीला दिसू लागते. जणू काही तेच दोघेजण तो खेळ खेळतायत. आणि मग एजे याच सगळ्या स्वप्नात हरवून जातात आणि लीलाचा हात पकडतात. लीला त्यांना म्हणत असते की एजे काय करताय, प्लीज माझा हात सोडा. पण एजे काही भानावर येतच नाही. ते फक्त एकटक लीलाकडे बघत असतात. त्यामुळे सगळ्यांनाच हसू येतं. आणि मग रेवती मोठ्याने म्हणते की एजे बघा, मला अंगठी सापडली. त्यामुळे मग एजे भानावर येतात आणि हसतच तेथून निघून जातात. दुसरीकडे या तिघीजणी लीलाच्या माहेरी येतात. त्यांना बघून बाबांना आनंद होतो. तर कालिंदी हसतच म्हणत असते की वा, आलात का तुम्ही? मला वाटलं घरी गेल्यानंतर तुमचा विचार बदलला की काय. बरं झालं आलात तुम्ही. आणि ते ऐकून दुर्गा म्हणते की आम्ही खूप दमलो आहोत, एखादी रूम द्या आमचं सामान ठेवण्यासाठी. तर कालिंदी त्यांना घरात घेऊन जाते. घरामध्ये खूप पसारा असतो. लक्ष्मी चिडून म्हणते की ते पाऊल ठेवायला तरी जागा आहे का, किती पसारा आहे हा. तर कालिंदी म्हणत असते की लग्नघर आहे म्हटल्यावर पसारा तर असणारच ना, पण काळजी करू नका, उद्या हा पसारा गायब होईल. तर सरू विचारते कसा. आणि मग कालिंदी हसतच म्हणते कारण हा पसारा तुम्ही आवरून ठेवणार आहात ना. आणि ते ऐकून त्या तिघीजणी खूप चिडतात, पण कालिंदीसमोर त्यांना काही बोलताच येत नाही. त्यानंतर मग त्या तिघीजणी कुठे झोपायचं हे विचारत असतात. तर कालिंदी सांगते की आता घरात तर खूप पसारा आहे, तुम्हाला इथे झोपता येणार नाही. त्यामुळे तुम्ही एक काम करा, बाहेर वरांड्यामध्ये जाऊन झोपा. आणि ते ऐकून त्या तिघींना तर मोठा धक्काच बसतो. तर बाबासुद्धा कालिंदीला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण ते त्यांचं काही ऐकत नाही. ती म्हणत असते की घरात जागा नाही आहे, तुम्ही बाहेरच निवांत झोपा, अशी रात्र तुम्हाला पुन्हा अनुभवायला मिळणार नाही. आणि ते ऐकून दुर्गा म्हणते की तुम्हाला कळतंय का, तुम्ही काय बोलताय ते? आमच्या अंगावर दागिने आहेत, महागड्या साड्या आहेत आणि आम्ही बाहेर झोपायचं का? तर कालिंदी म्हणते की अरे चा, हो ना, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. पण तुम्ही काळजी करू नका, माझ्याकडे एक उपाय आहे. आणि मग त्यानंतर ती पटकन तिच्या साध्या साड्या आणून त्या तिघींना देत म्हणते
की या साड्या नेसा आणि तुमचे सगळे दागिने काढून मला द्या. जेव्हा तुम्ही तुमची शिक्षा पूर्ण करून पुन्हा घरी जाल ना, तेव्हा ते दागिने मी तुम्हाला देईल, तोपर्यंत नीट जपून ठेवेल. आणि हे ऐकून त्या तिघी चिडतात, पण त्यांच्याकडे दुसरा मार्ग नसतो. तर दुसरीकडे एजे झोपलेले असतात, मात्र त्यांच्या हाताला खूप दुखत असते, त्यांना त्रास होत असतो आणि त्यामुळे लीला काळजीत पडते. एजेंच्या हातावर भार येऊ नये म्हणून मग ती एजेंच्या जवळच बसून राहते. एजेंनी झोपेत चुकून कोस बदलली तर त्यांच्या हाताला पुन्हा दुखापत होईल असा विचार करून ती रात्रभर एजेंच्या जवळच बसून राहते आणि मग नंतर तिथेच झोपी जाते. दुसरीकडे कालिंदी या तिघींनाही घराबाहेरच झोपायला सांगते. त्या तिघी अगदी साध्या साड्या नेसून दागिने काढून घराच्या बाहेर बसलेल्या असतात आणि मच्छर मारत सरस्वती म्हणत असते की वहिनी, हे सगळं काय आहे, आपण हे सगळं का सहन करायचं. तर लक्ष्मीसुद्धा म्हणत असते की हो ना, ते कालिंदी तर आपल्याला नोकरच समजते, कशी वागवती आपल्याला. तर दुर्गा त्यांना म्हणत असते की एजंटनी आपल्याला शिक्षा दिली आहे, त्यामुळे काही झालं ना तरी ही शिक्षा आपण भोगून घरी परत जायचं आणि त्या कालिंदीला जसं वागायचं आहे तसं वागू द्या. आपण काही बोलायचं नाही, आपण फक्त एक एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि वेळ आल्यावर सगळ्याचा हिशोब चुकता करायचा. तर दुसरीकडे लीला एजंटची काळजी घेत त्यांच्या जवळच झोपी जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.